Welcome back in the third lecture of this chapter, that is History Chapter 6, Beginning of Freedom Movement. So now, till now, we have completed almost 70 to 75% of the chapter. So now we will start from the next topic, that is the establishment of Muslim League. Okay, so the British became very disturbed looking at the overwhelming response to the Indian National Congress. ठीक आहे. आता म्हणजे जेव्हा आपण मुस्लिम लीगची स्थापना याचा अभ्यास करतो आहे तर मग काय झालं होतं की दॅट द ब्रिटिश बिकेम डिस्टर्ब मीन्स विच मुवमेंट वॉज दॅट वॉज रिस्पॉन्स टू द इंडियन नॅशनल काँग्रेस इन अँटी पार्टिशन. ओके, सो अँटी पार्टिशन म्हणजे ज्याला आपण मराठीतून म्हणतो की वंगभंग आंदोलन. ठीक आहे ना, बंगालची फाळणी झाली होती. ठीक आहे, भंग आणि वंग म्हणजे काय तर बंगाल. तर मग त्याच्या विरुद्ध वंगभंग आंदोलन एक सुरू झालं होतं. तर मग त्यात राष्ट्रीय सभेला जो प्रचंड प्रतिसाद जनतेकडून मिळत होता, मग तो प्रतिसाद बघून ब्रिटिश जे सत्ताधीश होते ते बेचैन झाले. ठीक आहे, मग पुन्हा एकदा ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. मग मुस्लिमांचे हित संबंध जपण्यासाठी त्यांनी स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला. मग ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ मग आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. ठीक आहे, तर मग आता यांना ब्रिटिश आणि मुस्लिम लीग, ठीक आहे, तर ब्रिटिशर्सनेच इन्स्पायर केलं जे हाय क्लास सोसायटी होती मुस्लिमची त्याच्यातील काही लीडर्सला. ठीक आहे, आणि मग तेच आता त्यांचं शिष्टमंडळ म्हणजे काय की त्यांच्याकडे काय आयडियाज होत्या दॅट हाऊ टू एस्टॅब्लिश नाव मुस्लिम लीग. सो दे वेंट टू लॉर्ड मिंटो. सो नाव ड्यू टू मोटिवेशन फ्रॉम लॉर्ड मिंटो अँड अदर ब्रिटिश ऑफिसर्स द मुस्लिम लीग वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1906. ठीक आहे, म्हणजे काय तर लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मुस्लिम लीगची शेवटी स्थापना झाली. मोर्ले मिंटो ॲक्ट म्हणजे काय तर मोर्ले मिंटो कायदा. तर देअर वॉज डिससॅटिस्फॅक्शन अमंग इंडियन्स रिगार्डिंग द वर्क ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणजे काय तर भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता. ऑब्वियसली देअर वर मेनी थिंग्स की दे हॅड applied so many taxes, and then there were problems like crop failure, drought, and First World War, many other difficulties, and in that they were asking for more and more taxes. So it was a kind of looting people and then troubling them. ओके, सो भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष तर होताच. भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण होय. ठीक आहे, अशी जनतेत भावना होती. ठीक आहे, सो द इंडियन्स फेल्ट. ओके, सो ऑपरेसिव्ह पॉलिसी ऑफ लॉर्ड कर्झन, एक्सक्लुजन ऑफ एज्युकेटेड इंडियन्स इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, अनजस्ट बिहेवियर टुवर्ड्स इंडियन्स इन आफ्रिका, ऑल दिस ॲडेड टू द डिससॅटिस्फॅक्शन ऑफ द इंडियन पीपल. ठीक आहे, तर मग आता आणखी काय होतं तर जे लॉर्ड कर्झन होता, कर्झनचे दडपशाहीचे धोरण, त्याचबरोबर जो आपले भारतीय सुशिक्षित तरुण होते त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये समाविष्ट न करणे, त्याचबरोबर भारताबाहेर आफ्रिकेत जे भारतीय होते त्यांना अन्याय वागणूक मिळत होती. तर हे सगळं बघून मग भारतीय जनतेत असंतोष आणखी वाढतच गेला, त्यात भर पडत गेली. तर मग भारतीयांच्या या जो असंतोष होता त्याला मग तात्पुरती मलमपट्टी म्हणून मोर्ले मिंटोने त्याच्यात कायद्यात सुधारणा केली 1909. ठीक आहे, सो ॲज अ टेम्पररी रेमेडी द डिस्कंटेंट अमंग इंडियन्स द मोर्ले मिंटो रिफॉर्म ॲक्ट ऑफ 1905 रिफॉर्म केला होता, त्याच्यात काही सुधारणा केली. अकॉर्डिंग टू दिस ॲक्ट इट इन्क्रीज द नंबर ऑफ इंडियन मेंबर्स इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड प्रोव्हिजन ऑफ इन्क्लुजन ऑफ सम इलेक्टेड इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली वॉज मेड. म्हणजे काय तर या कायद्यान्वये कायदेमंडळात जे भारतीय सदस्य होते त्यांची सदस्य संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. ठीक आहे, फक्त तरतूद केली, त्यांना समाविष्ट केलं नाही आहे. ठीक आहे, कायदेमंडळ मीन्स द पीपल, लेजिस्लेचर्स, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, जे आपण आता आमदार खासदार बघतो तर त्यावेळेस थोडं सिस्टीम वेगळी होती बिकॉज इट इज 1909. तर मग असेच
रिप्रेझेंटेटिव्ह निवडून यायचे, बट त्यांना हे फक्त बघण्यासाठी ठेवायचे. सो नाव इट वॉज रिफॉर्म्ड अँड दे स्टार्टेड इन्क्लुडिंग देम इन टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. सो नेक्स्ट, इन द सेम ॲक्ट सेपरेट इलेक्टोरेट्स वर प्रोव्हायडेड टू द इंडियन मुस्लिम्स. ठीक आहे. मग याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी एक वेगळा मतदारसंघ योजना करण्यात आली. ठीक आहे. ड्यू टू दिस कॉन्स्पिरसी ऑफ द ब्रिटिश द सीड्स ऑफ डिव्हिजन इन इंडिया वर सोन. तर मग ब्रिटिशांच्या या कुटील नीतीमुळे भारतात फुटीर वृत्तीची, म्हणजे एक प्रकारे एकमेकांपासून वेगळं व्हायचं, या प्रकारची बीजे पेरली गेली. ठीक आहे, ब्रिटिशांकडून. सो नाव लखनौ पॅक्ट म्हणजे काय, तर करार. ठीक आहे. तर लखनौचा करार. इन द लखनौ सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस इन 1916. आता ठीक आहे, 1885मध्ये INC इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती. जे आजचं जे काँग्रेस आपण म्हणतो तोच काँग्रेस पक्ष. ठीक आहे. तर मग त्याचं दरवर्षी सेशन्स व्हायचे, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तर मग आता 1916मध्ये लखनौला एक सेशन होतं. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशन होतं. तर मग या अधिवेशनात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे. सो टिलक मेड अन अटेम्प्ट. सो टिलक इन द सेम इयर देअर वॉज अन ॲग्रीमेंट बिटवीन इंडियन नॅशनल काँग्रेस अँड मुस्लिम लीग नोन ॲज लखनौ पॅक्ट. तर मग याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडून आला. यालाच आपण लखनौ करार असे म्हणतो. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू दिस पॅक्ट द इंडियन नॅशनल काँग्रेस अग्रीड टू सेपरेट इलेक्टोरेट टू मुस्लिम्स अँड मुस्लिम लीग अग्रीड टू सपोर्ट द इंडियन नॅशनल काँग्रेस इन इट्स वर्क फॉर गेटिंग पॉलिटिकल राईट्स टू इंडिया. ठीक आहे. ओके. म्हणजे काय, तर या करारानुसार मग मुस्लिमांच्या विभक्त म्हणजे वेगळ्या मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि त्याचबरोबर भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात मग जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, राष्ट्रीय सभा, त्याला सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने ठरवले. करारमध्ये असंच असतं, आपण काहीतरी दुसऱ्या पार्टीला देतो आणि दुसरी पार्टी आपल्याला काहीतरी देते. सो इट वॉज अ पॅक्ट बिटवीन इंडियन नॅशनल काँग्रेस अँड मुस्लिम लीग. सो नाव नेक्स्ट, होम रूल मुवमेंट म्हणजे होम रूल चळवळ. आता होम म्हणजे काय, तर घरचे, आणि रूल म्हणजे आपला स्वतःचंच आपली पॉलिटिकल सिस्टीम पाहिजे, आपलेच नेते पाहिजेत. ठीक आहे. या प्रकारचं म्हणजे ब्रिटिशर्स अजिबात नको. तर मग हे सगळं आहे याच्यात. ठीक आहे. इन 1914 वेन लोकमान्य तिलक वॉज रिलीज्ड फ्रॉम मंडले जेल द फर्स्ट वर्ल्ड वॉर हॅड बिगन इन युरोप. ठीक आहे. म्हणजे 1914मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली तेव्हा युरोपात मात्र पहिल्या महायुद्धाला ऑलरेडी सुरुवात झाली होती. ठीक आहे. द डायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दिस वॉर हॅड टू बी बिअर्ड बाय इंडिया ॲज वेल. मग त्याचे डायरेक्ट आपल्या भारतावर सुद्धा परिणाम झाले. ठीक आहे. आता काय झालं की ब्रिटिश सरकारचा जास्तीत जास्त खर्च कशावर होत होता, तर त्यांचा युद्धावर खर्च होत होता आणि कर्ज काढून ते हा युद्धाचा खर्च पुरवत होते. आता ते युद्ध तर 1-2 दिवस नव्हतं चाललं, 5 वर्ष चाललं. ठीक आहे. तर कर्जाचं त्यांना व्याजही भरायचंच होतं. तर मग ते जास्तीत जास्त कर लादायला लागले भारतीयांवर आणि मग हे जास्तीचे कर भरण्यासाठी भारताची लोकांची जी हार्डशिप आहे, म्हणजे त्यांना जास्त कर भरण्यासाठी आणखी जास्त मेहनत करावी लागली. त्याचबरोबर खेळातील काही तरुणांना ते सोल्जर्स म्हणून मग पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी युरोपला घेऊन गेले. तर मग ते आता भारताचा तर पहिल्या महायुद्धात समावेश नव्हता, तर ते लढतील कोणासाठी, तिथे काही भारत माता वगैरे नव्हतं. सो अशा प्रकारे आणखी त्यांच्या मनात जास्त असंतोष वाढला. ठीक आहे. सो ऑल दीज वर डायरेक्ट कॉन्सिक्वेन्स अँड इंडिया बिअर्ड देम. ओके. सो द रेट्स ऑफ बेसिक नेसेसरी कमोडिटीज इन्क्रीज्ड. ठीक आहे. का वाढले हे भाव, कारण की टॅक्स वाढले. आता टॅक्स वाढले का, तर ब्रिटिश सरकारला ते त्यांचं कर्ज आणि व्याज फेडायचं होतं. ठीक आहे. तर हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. सो मेनी रिस्ट्रिक्शन्स वर पुट ऑन द इंडियन्स बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. दिस लेड टू द इन्क्रीज्ड डिससॅटिस्फॅक्शन इन द माइंड्स ऑफ इंडियन्स. सो या युद्धाचे थेट परिणाम जसे भारतीयांना भोगावे लागले. मग जसं काही की दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले, ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध लादले, त्याचबरोबर भारतीयात असंतोष वाढू लागला. मग अशा परिस्थितीत काय झालं, सो इन these circumstances, Dr. Annie Besant
अँड लोकमान्य तिलक स्टार्टेड द होम रूल मूवमेंट. होम रूल मीन्स सेल्फ गवर्नमेंट. ठीक आहे, सेल्फ गवर्नमेंट. सो सच मूवमेंट ऑल्सो बिगॅन इन आयर्लंड अगेन्स्ट colonialism. On the similar lines, home rule movement demanded right to self government in India. ठीक आहे, मग ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध लादले आणि मग अशा परिस्थितीत डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. ओके, होम रूल म्हणजे काय, तर आपला स्वतःचा राज्यकारभार आपण करणे, याला स्वशासन असे म्हणतात. होम रूल म्हणजे स्वशासन. तर मग आयर्लंडमध्येही या प्रकारची वसाहतवादाविरुद्ध चळवळ सुरू झाली होती. त्याच धर्तीवर भारतीय होम रूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. ठीक आहे, तर मग त्यात डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे टिळकांनी ठामपणे सांगितले. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. ओके, द फर्मली स्टेटेड दॅट. ओके, तिलक. सो तिलक फर्मली स्टेटेड दॅट स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. सो फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड इंडिया म्हणजे पहिले महायुद्ध आणि भारत. ठीक आहे, आपण हे बघणार होतो आता. सो द वॉर ॲटमॉस्फिअर इन युरोप, ग्रोईंग डिससॅटिस्फॅक्शन इन द माइंड्स ऑफ इंडियन्स, पॉप्युलॅरिटी ऑफ होम रूल मुवमेंट. इन सच कंडिशन इट वॉज नेसेसरी फॉर द ब्रिटिश टू गेट कॉपरेशन फ्रॉम द इंडियन्स. ठीक आहे, म्हणजे काय, युरोपातील पहिलं महायुद्ध, युद्धजन्य परिस्थिती, भारतीय जनतेतील वाढता असंतोष, होम रूल चळवळीची वाढती लोकप्रियता, या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांना अगदी गरजेचं होतं. ठीक आहे, तर मग यासाठी त्यांनी जी मॉर्लेमेंटो ॲक्ट आहे किंवा दुसरे काही ॲक्ट्स आहेत त्याच्यात द ब्रिटिश गव्हर्नमेंट डिसाइडेड टू प्रोव्हाइड सम पॉलिटिकल राईट्स टू इंडियन्स. मग यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यायचा म्हणून भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवले. ठीक आहे, इन 1917 मॉन्टेग्यू सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया डिक्लेअर्ड दॅट स्टेप बाय स्टेप इंडियन्स विल बी गिवन द राईट टू सेल्फ गव्हर्नमेंट अँड रिस्पॉन्सिबल पॉलिटिकल सिस्टीम. ओके, तर मग यासाठी त्यानंतर मग काय केलं, तर भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे 1917 तत्कालीन भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केले. तर मग सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता, रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन, ठीक आहे, असं म्हणतात. ओके, नेक्स्ट मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म किंवा चेम्सफोर्ड रिफॉर्म ॲक्ट. ओके, सो नेक्स्ट इन 1999 द ब्रिटिश पार्लियामेंट पास्ड अनदर ॲक्ट टू ब्रिंग कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स इन इंडिया. ठीक आहे, म्हणजे काय, तर मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यान्वये 1919 ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटिशच्या संसदेने भारतात काही घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. ठीक आहे, याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, मग काय याच्यात, सो अकॉर्डिंग टू दिस ॲक्ट लेस इम्पॉर्टंट डिपार्टमेंट्स वर ट्रान्सफर टू द इंडियन मिनिस्टर्स. ओके, या कायद्यान्वये बिनमहत्त्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली, परंतु अर्थ, महसूल व गृह यासारखी महत्त्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती. द 1919 ॲक्ट डिड नॉट गिव्ह मच एक्सपोजर टू द डिमांड फॉर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऑफ इंडियन्स. तर मग 1919च्या कायद्याने भारतीयांच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही. ठीक आहे, जबाबदार राज्यपद्धती या कायद्याने सर्वांची निराशा केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. ओके, सो Tilak criticized the act in the following word: "This is neither Swaraj nor its foundation. The Indians understood that if they have to subdue the British government, then the agitation needs to be more rigorous. India got prepared for a new movement." ठीक आहे, मग सरकारला जर नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे असे भारतीयांना कळून चुकले आणि मग भारत नव्या आंदोलनास सिद्ध झाला. ठीक आहे, ते आंदोलन कोणते आपण ते पुढे बघूया. सो नाऊ यू हॅव होमवर्क.
So write a short note on Montagu-Chelmsford Act, Montagu-Chelmsford Reform Act. Okay, and next question is write a short note on Lucknow Pact. Write a short note on Lucknow Pact.